नमस्कार. मी युवा व्याख्याता प्रथमेश गजानन इंदुलकर. जय शिवराय, जय शंभूराजे. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदारानं आपल्या मातेनं बघितलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि सत्यामध्ये उतरवलेलं स्वप्न आपल्या कणकर खांद्यावर आणि बलदंड मनगटावर लिलया झेललं ते राजा शंभू छत्रपती. या तिघांनाही मानाचा मुजरा करतो, विनम्र अभिवादन करतो. खरं तर हा देश म्हणजे अनेक देवदेवतांचा देश. आपल्या भोळ्या आणि निस्सीम भक्तीने देवालाही आपल्या ताटातील जेवण जेवू घालणाऱ्या संतांचा हा देश. या संतांच्या विचारातून, मुघलांच्या अंधकारातून सामान्य जनतेला स्वराज्याचा प्रकाश देणाऱ्या छत्रपती शिवरायांचा हा देश. लाख मेला तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा राजा शिवाजी जिवंत राहिला पाहिजे असे म्हणत या महाराष्ट्राच्या पूज्य भूमीला आपल्या रक्ताचा अभिषेक घालून इथली भूमी पावन करणाऱ्या शूर मावळ्यांचा हा देश. माझ्या भारतीय संस्कृतीची पताई खांद्यावर घेऊन शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये माझ्या भारतीय संस्कृत तेजोमान तेजस्वी सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा हा देश. जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकरी घ्या. 1 रुपयाची घेतलेली भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, पण 1 रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. अशी यशस्वीतेचे धडे गिरवायला शिकणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा देश. हा देश अनेक कलावंतांचा, अनेक विचारवंतांचा, आणि या सगळ्या इतक्या देशांमध्ये या आपल्या भारत देशामध्येच आपला जन्म झाला, हे खरंच आपल्या सर्वांचं भाग्य आहे. की एकदा शिवाजीराजे आपले 10 वर्षाले शोभाला घेऊन आदिलशांच्या दरबारात गेले होते. शोभाराजे एकदम लहान होते, 10 वर्षाचे होते, आणि 10 वर्षाले शोभाराजांना घेऊन शहाजीराजे आदिलशाच्या दरबारात गेले होते. आणि शहाजीराजांनी आदिलशांना झुकून मुजरा केला, आणि मुजरा करत शहाजीराजे बाजूला सरकते झाले. आणि शहाजीराजे आपले 10 वर्षाले शोभांना म्हणाले, शोभाराजे, आदिलशांना मुजरा करा. तेव्हा शिवरायांची मान त्या आदिलशासमोर ताट राहिली. पुन्हा एकदा शहाजीराजे उद्गार झाले, शोभाराजे, आदिलशांना मुजरा करा. तेव्हा शिवरायांचं मस्तक त्या आदिलशासमोर नतमस्तक झालं नाही. तेव्हा शहाजीराजांनीच माफी मागून त्या दरबाराचा निरोप घेतला. त्यावेळी माँसाहेब जिजाऊंनी शोभाराजांना विचारलं, शोभाराजे, तुम्ही आपल्या पित्याचा शब्द का पाळला नाही? त्या आदिलशांना मुजरा का केला नाही? तर शिवाजी महाराजांनी जिजामातेला जे सांगितलं, जे उत्तर दिलं, ते उत्तर एका कवींनी काव्यरूपामध्ये लिहून ठेवलंय. तमाम देशभक्तांनी, तमाम देशप्रेमींनी हे उत्तर आपल्या हृदय मंदिरी विराजमान करून ठेवावं, असं हे उत्तर आहे. शिवाजीराजे म्हणतात, 10 वर्ष येत शिवराजे, 10 वर्षाचे. आणि शिवाजीराजे म्हणतात, मासाहेब, होतात देवळे भ्रष्ट, होतात देवता नष्ट, धेनु ब्राह्मण ओरडती, धर्मावरती संकष्ट, न्यायनीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट. हा घोर मांडिला ज्यांनी, त्याची या पुढे जाऊनी, देशाभिमान सोडवणी, प्रेमाच्या मंगल माते, लववेना हे शिरमाते, तू सांग तुझ्या चरणाशी मी खडगावर ठेवीन मान, तू सांग तुझ्या चरणाशी मी कापून ठेवीन मान. पण जे परकीय सत्ताधारी, जे फिरोणी झाले वैरी, मुजऱ्याला हात नवाही, शिर लववू शकलो नाही. ते असे म्हणतात की ज्यांनी आम्हा हिंदूंची देवदेवळं उद्ध्वस्त केली, ज्यांनी माझ्या माता भगिनींची आबूर लुटली, त्यांच्या समोर माझं मस्तक नतमस्तक होणार नाही. माते, तुम्हाला शब्द दे, माझं मस्तक तुझ्या चरणावर अर्पण करतो, पण माझं मस्तक ह्यांच्यासमोर नतमस्तक होणार नाही. हे वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजेंच्या मुखातील बोल आहे. वयाच्या 10व्या वर्षी देशभक्ती, धर्मभक्ती, स्वराज्यभक्ती शिवरायांच्या नसा नसामध्ये भिनली होती. तेव्हा कुठे ते स्वराज्य निर्माण झालं. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये देशभक्ती भिनली होती, धर्मभक्ती भिनली होती, स्वराज्यभक्ती भिनली होती. आताच्या आमच्या पोरांच्या वयाच्या 10व्या वर्षी काय भिनलेलं असतं? आमच्या आताच्या पोरांना समजले का शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे विचार हे आम्हाला समजले का? शिवाजी महाराजांचे विचार आम्ही कधीतरी गिरवायला पाहिजेत. आम्हाला कळायला पाहिजे शिवाजी महाराज कधीतरी. शिवाजी महाराजांनी हे सगळं स्वराज्य निर्माण केलं. काय होतं महाराजांच्याकडं?
अशी चड्डी लंगोटीची पोरं एकत्र करून शिवाजी महाराज दूरवरच्या दाट झाडीमध्ये पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण देण्यासाठी जात होते. कोणाला कळणार नाही अशा बेतानं. अशी साधी पोरं एकत्र करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय. सैन्याच्या बळावर आक्रमण करता येतं, सैनिकांच्या बळावर देश सुरक्षित ठेवता येतो. पण शेतकऱ्यांच्या हातामध्ये जसं शिवाजी महाराजांनी नांगर दिला ना, तसं प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये शिवाजी महाराजांनी तलवार दिली आणि अशा शेतकऱ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय. हा वेगळा इतिहास आहे आपल्या शिवाजीराजांचा. हा वेगळा इतिहास आहे. वयवर्ष 14 असताना शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात. अशी साधी पोरं गोळा करून आणि त्या शक्तीचं प्रतीक बनून वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड काबीज करतात आणि आपल्या स्वराज्याचं तोरण बांधतात. वयाच्या 16व्या वर्षी, म्हणजे ज्या वयात आत्ताच्या पोरांना आमच्या कळत नाही त्या वयात शिवाजी महाराज तोरणागड काबीज करतात. आणि ही बातमी सगळ्या शत्रूंना कळते. तोरणागड काबीज करून शिवाजी महाराज स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करतात आणि ती ज्योत प्रज्वलित करून तमाम मोगलांना, या ज्योतीचे चटके तमाम मोगलांना बसायला लागतात. आणि बडी बेगम साहेबा कडाडते की माझ्या दरबारात असा एकही माईचा लाल नाही का की तो ज्या शिवाजीला संपून टाकेल, शिवाजीला जिंदा या मुर्दा पेश करेल. आणि तेवढ्यात त्या दरबारामध्ये एका कोपऱ्यातून आवाज झाला, पोलादी छातीचा. सगळ्यात नीच आणि नालायक अफजल खान उठला. की कोण तो अफजल खान? की हाताने तार वाकवावी असा पहार वाकवणारा अफजल खान. हा अफजल खान बोलला की मैं लाऊंगा शिवाजी को. आणि या शिवाजीला जिंदा या मुर्दा दरबारात पेश करतो असं म्हणून अफजल खान स्वराज्यावर चालून आला. हजारो सैन्य, हजारो घोडदळ, पायदळ घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालून आला. पण तो स्वराज्यावर जायच्या वेळेला तो आपल्या धर्मगुरूकडे गेला होता आणि धर्मगुरूंना त्यांनी सांगितलं की मी स्वराज्यावर आक्रमण करून चाललोय, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर आक्रमण करून चाललोय, शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पेश करायचा विडा उचललाय मी दरबारामध्ये. त्यावेळी धर्मगुरूंनी त्याच्या सांगितलं की तू ज्यावेळेला समोरून आलास ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर मला तुझी मौत दिसलेली आहे. आणि हे ऐकल्यावर त्या अफजल खानाला संताप झाला की मौत ज्याला माहिती नाही, पराभव ज्याला माहिती नाही, या अशा अफजल खानासोबत समोर धर्मगुरूंनी सांगितलं की तुझी मौत होणार आहे. हे अफजल खानाला बघवलं नाही आणि त्या अफजल खानानं आपल्या धर्मगुरूंचं मस्तक नतमस्तक केलं आणि धडा वेगळं त्या आपल्या धर्मगुरूंचं मस्तक कलम करून टाकलं. इतका नीच अफजल खान होता. म्हणजे आमच्या स्वराज्यामध्ये गुरूंना एक अनन्यसाधारण महत्व आहे की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरुनं एक अनन्यसाधारण महत्व आहे की आमच्या स्वराज्यामध्ये गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. पण हा इतका नीच होता की त्यानं आपल्या गुरूंचाच शिरछेद करून टाकला. इतका नीच अफजल खान होता. आणि हा अफजल खान आपल्या स्वराज्यावर चालून आला. हजारो घोडदळ सैन्य, हजारो सगळं सैन्य घेऊन आपल्या स्वराज्यावर हा अफजल खान चालून आला होता. आणि हा पण ह्याच्या मनामध्ये ही भावना सतत येत होती की आपल्या धर्मगुरूंनी आपल्याला सांगितलंय की आपला पराभव होणार आहे. म्हणून ही जर मोहीम जर अपयशी ठरली, जर ही मोहीम अपयशी ठरली तर आपल्यानंतर आपल्या बायकांचं काय होईल, म्हणून त्यानं अफजल खानानं आपल्या सगळ्या बायकांना तलावामध्ये बुडवून मारून टाकलं. इतका नीच हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. आपल्या स्वराज्यातील तुळजापूर, पंढरपूर, माता भगिनींची सगळी आबरू लुटत हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला. आणि ही बातमी शिवाजी महाराजांना समजली की अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय. त्यावेळेला महाराज राजगडावर होते. त्यावेळेला महाराजांनी प्रतापगडावर कूच केली आणि महाराज प्रतापगडावर तिथं दाखल झाले. आणि ही बातमी अफजल खानाला समजली की शिवाजी महाराज प्रतापगडावर गेली आहेत. आणि अफजल खान संतापला, कारण अफजल खानाला माहिती आहे प्रतापगड म्हणजे किर झाडाझुडपांचा, डोंगर कड्याकापर्यंतचा एवढं सैन्य प्रतापगडावर घेऊन जाणं शक्यच नाही. आणि महाराजांचं ह्या मागचं नियोजन होतं बरं का. महाराजांना माहिती आहे की अफजल खान एवढं मोठे बलाढ्य सैन्य घेऊन स्वराज्यावर आक्रमण करतोय. एवढं मोठं सैन्य, एवढं आपण जर खानाचा पराभव हा रणांगणात करू शकत नाही, म्हणून महाराजांनी हे नियोजन आखलं होतं आणि महाराज प्रतापगडावर दाखल झाले. कारण महाराजांना ही माहिती आहे की एवढं सगळं सैन्य प्रतापगडावर हा अफजल खान आणूच शकत नाही.
आणि प्रतापगडावर येताना एक रडतुंडीची खिंड आहे. रडतुंडीची खिंड, रडतुंडी म्हणजे जिथं सैन्य रडतच येतं. कसं बस त्या रडतुंडीच्या खिंडीतून, त्या घाटातून कसं बस 1000 सैन्य आर पार झालं तर ते खूप मोठं सैन्य झालं. म्हणजे अशी ती खिंड आहे. आणि अशा त्या खिंडीतून अफजल खान एवढं सगळं सैन्य घेऊन येऊ शकणार नाही हे शिवाजी महाराजांना माहित होतं. म्हणून शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. हे नियोजन आहे महाराजांचं. हे नियोजन आम्हाला कळायला हवं. शिवाजी महाराज आम्हाला समजले. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला आपण सांगतो, पण शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा कसा काढला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काही सेकंदामध्ये काढला, पण काही सेकंदाच्या यशस्वीतेसाठी महाराज तब्बल काही दिवस नियोजन करत होते. हे नियोजनाचा आदर्श कधीतरी घ्यायला हवा आम्ही. आता शिवाजी महाराज प्रतापगडावर दाखल झालेत, पण अफजल खानाला काही कळेना. तेव्हा शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची प्रतापगडच्या पायथ्याशी भेट ठरली. आता मला सारखा प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशीच का भेट निवडावी? जर शिवाजी महाराज जर अफजल खानाला भेटायचे होते तर शिवाजी महाराज अफजल खानाला खलबतखान्यात भेटू शकले असते. शिवाजी महाराज अफजल खानाला दरबारामध्ये भेटू शकले असते. पण शिवाजी महाराज अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशीच का भेटतात? हे मानसशास्त्र आहे शिवाजी महाराजांचं. हे नियोजन आहे शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधला. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पूर्णपणे अभ्यास केला होता. हे शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र आहे. शिवाजी महाराज पूर्णपणे अफजल खानाचा अभ्यास करतात. आणि शिवाजी महाराजांनी पूर्णपणे अफजल खानाचा अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं होतं की अफजल खानाला काय काय आवडतं. हिरं माणकं अफजल खानाला काय काय आवडतं. शामदार शामियाना अफजल खानाला आवडतो. अफजल खानाला काय आवडतं. सुगंधी द्रव्य अफजल खानाला आवडतात. आणि हे सगळं प्रतापगडच्या पायथ्याशी हा शामियाना बांधून शिवाजी महाराजांनी हे सगळं तिथं साकारलं होतं. सुंदर रत्न, सगळं सुंदर अस्त्र आणि तिथे सुंदर द्रव्यांनी सजवलेला हा शामियाना. आणि अफजल खान तिथे दाखल झाला. आता मला एक सांगा की एखादा माणूस जर आपल्याला भेटायला येणार आहे, आपल्याला तो भेटायला येतोय म्हणलं, तिथं पहिल्यांदा हजर कोण पाहिजे? तुम्ही का तो येणारा माणूस? पहिल्यांदा आपण तिथं हजर पाहिजे ना. की एखादा माणूस आपल्याला भेटायला येतोय म्हणून पहिल्यांदा आपण हजर पाहिजे. पण अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीला येतोय प्रतापगडच्या पायथ्याशी, पण पहिल्यांदा तिथं शिवाजी महाराज हजर राहत नाहीत. पहिल्यांदा तिथं राहतात, पहिल्यांदा तिथं अफजल खान तिथं दाखल होतात. का? कारण ह्या मागचं शिवाजी महाराजांचं नियोजन आहे. कारण अफजल खानाला जर पहिल्यांदा जर आपण दिसलो तर अफजल खानाच्या डोक्यामध्ये एकच आहे की शिवाजीला जिंदा या मुर्दा पेश करतो, बस एवढंच त्याच्या डोक्यात आहे. पण अफजल खान पहिल्यांदा प्रतापगडच्या पायथ्याशी आला पाहिजे. अफजल खानाला हे सगळं दिसलं पाहिजे. सुंदर सुंदर अस्त्र, रत्न आणि सुंदर सुंदर अत्तरांनी भरलेला हा सगळा शामियाना हा अफजल खानाला दिसला पाहिजे. आणि या मोहामध्ये अफजल खान सगळं पूर्णपणे भारावून गेला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी हे नियोजन आखलं होतं. हे सगळं नियोजन आहे महाराजांचं की पूर्णपणे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं खच्चीकरण केलं होतं की अफजल खानाला आपण पहिल्यांदा दिसलो तर जिंदा या मुर्दा पेश करतो, हेच अफजल खानाच्या डोक्यात आहे. त्यामुळे पहिल्यांदा हे सगळं दिसलं पाहिजे. जे त्याला आवडतं ना हे सगळं दिसलं पाहिजे. आणि हे सगळं दिसलं ना त्यावेळेलाच अफजल खानाचा विसर पडून जाईल की आपण कशाला आलतो. हे मानसशास्त्र आहे शिवाजी महाराजांचं. आता शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला जातात. अफजल खान येताना हजारोंचं सैन्य, हजारो घोडदळ पायदळ घेऊन आला होता. पण ज्या वेळेला अफजल खान भेटीसाठी आला होता ना त्यावेळेला हातावरच्या बोटावर मोजण्या इतकं सैन्य भेटीच्या वेळेला तिथं अफजल खानाच्या बरोबर होतं. हे नियोजन होतं महाराजांचं. हजारोंचं सैन्य घेऊन आलाय ना, आपल्याकडे तेवढं सैन्य नाही, पण त्याचं कसं कमी करता येईल हे महाराजांनी नियोजन केलं होतं. आणि भेटीच्या वेळेला फक्त हातावरच्या बोटावर मोजण्या इतकेच सैन्य तिथं प्रतापगडाच्या पायथ्याशी दाखल होतं अफजल खानाचं आणि आपलंही. आता शिवाजी महाराज भेटीला निघालेत. शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला बोलवलं? सांगितलं फुलाजी प्रभू देशपांडे सगळ्यांना की चला तुम्ही. नाही, ओळख आणि पारख निवडावी ना ही शिवाजी महाराजांच्याकडून. शिवाजी महाराजांनी सोबत घेतलं कोणाला? संभाजी कावजी कोंढाळकर. संभाजी कावजी कोंढाळकर का? कारण संभाजी कावजी कोंढाळकर हे अफजल खानाच्या सारखे ताकदीचे आहे. अफजल खान जसा हाताने पहार वाकवतो ना तसे संभाजी कावजी कोंढाळकरांची ताकद सुद्धा अफजल खानाच्या बरोबरची आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी कोंढाळकरांना घेतलं. सोबत घेतले जीवा महाले का? कारण अफजल खानाच्या बरोबर नागिन सळसळावी असा दानपट्टा सळसळणारा हा सय्यद बंड आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी सोबत घेतले ते जीवा महाले.
आणि शिवाजी महाराज प्रतापगडच्या पायथ्याशी दाखल झाले. इथून पुढचा सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला आणि तमाम इतिहास पुटपुटला की होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. पण जसं शिवाजी महाराजांनी नियोजन केलं ना, ह्या नियोजनाचा धडाही कधीतरी आम्ही गिरवायला हवा. शिवाजी महाराज आणि ढाल तलवार हे आपल्याला मान्य आहे. होय, शिवाजी महाराज ढाल तलवारीच्या पलीकडे काहीच नाही. पण शिवाजी महाराज ढाल तलवारीच्या बरोबर नियोजन शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र, शिवाजी महाराजांची मावळ्यांची निवड ही कधीतरी आम्ही लक्षामध्ये घेतली पाहिजे. अहो, अमेरिकेने लादिनला मारला, आम्ही छाती ठोकून सांगतो. पण अमेरिकेने लादिनला कसा मारला? अमेरिकेने लादिनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करून मारला. म्हणजे दुसऱ्या लोकांनी शिवाजी महाराजांचे विचार डोक्यामध्ये घेतले, फक्त आमच्या महाराष्ट्राने शिवाजी महाराज डोक्यामध्ये घेतले नाही. ही आमची शोकांतिका आहे. हे आम्हाला महाराज कधीतरी कळायला पाहिजे. अहो, त्या इंग्लंडच्या राणीकडे शिवाजी महाराजांची तलवार आहे. त्या इंग्लंडच्या राणीकडे शिवाजी महाराजांची तलवार ती रोज पुसतीये. आपल्यातली काही लोक त्या इंग्लंडच्या राणीकडे गेली होती. त्यांना ती सांगते की तुमच्या ही शिवाजी महाराजांची तलवार आम्ही रोज पुसतोय, हिला साष्टांग दंडवत घालतोय. ज्यावेळेला आम्ही पुसतो ना, तेव्हा आमच्या अंगामध्ये 32 हत्तींचं बळ संचारतं. ज्यावेळेला आम्ही शिवाजी महाराजांची तलवार पुसतो, हिला साष्टांग दंडवत घालतो, तेव्हा आमच्या अंगामध्ये 32 हत्तींचं बळ संचारतं. तुमचा महाराष्ट्र तर यांच्या रक्तातून तयार झालाय. तुम्ही काय करायला पाहिजे? पण आम्हाला शिवाजी महाराज कळाले नाहीत. आम्हाला शिवाजी महाराजांचे विचार कळाले नाहीत. हे आम्हाला कधीतरी कळायला हवं. शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला समजायला पाहिजे. शिवाजी महाराजांचं नियोजन हे कधीतरी आम्ही आत्मसात मध्ये करायला हवं. आता मावळ्यांची निवड, ओळख पाळख ही सुद्धा शिवाजी महाराजांच्याकडून शिकावी. अहो, एवढ्या सगळ्या सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यातून शिवाजी महाराजांनी हिरे रत्न, मावळ्यासारखे रत्न गोळा केले आणि ह्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. बहिर्जी नाईक नावाचे आमचे गुप्तहेर प्रमुख, की जे गुप्तहेर खातं म्हणजे हे असं खातं असायचं की शत्रूच्या सैन्यामध्ये वेश पालटून जाणे आणि त्या शत्रूच्या सैन्यामध्ये सामील व्हायचं आणि शत्रूची खडा माहिती शिवाजी महाराजांना पोचवायचं काम बहिर्जी नाईक करायची. आणि बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांच्या खात्याचे गुप्तहेर प्रमुख होते. प्रत्येक शत्रूची खडा माहिती बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांना आणून पोचवत असायचे. अफजल खान हा शिवाजी महाराजांच्या भेटीला नाही तर शिवाजी महाराजांना दगाच करायला आलाय ही बातमी बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना दिली होती. पुण्याच्या लाल महालामध्ये ज्यावेळेला शाहिस्ते खान बसले होते, तळ मारून ठोकला होता, त्यावेळेला पूर्णपणे नियोजन हे बहिर्जी नाईकांनी केलं होतं. त्या शत्रूच्या सैन्यामध्ये सुलेमान खान बनून बहिर्जी नाईक राहायचे आणि तिथली पूर्णपणे माहिती शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईकांनी पोहोचवली होती. आणि शिवाजी महाराजांनी पूर्णपणे नियोजन करून त्या शाहिस्ते खानावर शिवाजी महाराज चालून गेले होते. ज्यावेळेला आग्र्याच्या भेटीला शिवाजी महाराज गेले आणि भर दरबारामध्ये औरंगजेबानं शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यावेळेला शिवाजी महाराज भर दरबारामध्ये औरंगजेबाला फटकारून उभा राहिले आणि तिथून निघून गेले. पण काही दिवसानंतर औरंगजेब शिवाजी महाराजांना वर चालून येणार आहे, शिवाजी महाराजांना दगा फटका करणार आहे ही बातमी बहिर्जी नाईकांच्या पथकाने शिवाजी महाराजांना दिली होती. त्यावेळेला शिवाजी महाराज पूर्णपणे सावध झाले होते आणि आग्र्याच्या भेटीतून बाहेर पडले. पण ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीतून बाहेर पडले ना, तेव्हा त्या आग्र्याच्या भेटीत म्हणजे आग्र्यातून बाहेर पडले ना, त्यावेळेला आग्र्यापासून ते राजगडापर्यंत पूर्णपणे सुरक्षित पोहोचवण्याची शिवाजी महाराजांना जबाबदारी ही बहिर्जी नाईकांच्या पथकाने घेतली होती. बहिर्जी नाईकांचं हे गुप्तहेर खात्यानं पूर्णपणे नियोजन लावलं होतं. पूर्णपणे कुठल्या मार्गाने शिवाजी महाराजांना न्यायचं आहे, कोणते सोंग घालून, कोणते वेषांतर करून शिवाजी महाराजांना सुखरूप तिथं राजगडावर पोहोचवायची जबाबदारी बहिर्जी नाईकांच्या खात्याने घेतली होती. आणि सुखरूप शिवाजी महाराजांना राजगडावर बहिर्जी नाईकांच्या या खात्याने पोहोचवलं होतं. ज्यावेळेला शिवाजी महाराज राजगडावर आले ना, त्यावेळेला मासिफ जिजाऊंनी सुद्धा शिवाजी महाराजांना ओळखलं नाही की हा आपला पुत्र आहे. इतकं सोंग घेऊन शिवाजी महाराज तिथे आले होते आणि इतकं पूर्णपणे गोपनीयता ज्या बहिर्जी नाईकांच्या खात्याने ही सगळे शिवाजी महाराजांच्या वर सगळं पूर्णपणे सोंग घेऊन तिथं शिवाजी महाराजांना पोहोचवलं होतं. हे बहिर्जी नाईकांचं खातं आहे. या बहिर्जी नाईकांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर हे बहिर्जी नाईक यांना अनेक कला, अनेक विद्या येत होत्या. जसं तलवार चालवण्यामध्ये बहिर्जी नाईक अग्रेसर होते, तसे तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी या सगळ्या विद्या बहिर्जी नाईकांना अवगत होत्या. सगळ्या भाषा बहिर्जी नाईकांना अवगत होत्या. सगळ्या भाषा बहिर्जी नाईक शिकलेल्या होत्या.
आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक पक्षाचा आणि प्रत्येक प्राण्याचा आवाज बहिर्जी नाईक काढत होते. इतकं पूर्णपणे बुद्धी चातुर्य हे बहिर्जी नाईकांच्याकडे होतं आणि याच्या बळावर त्यांनी गुप्तहेर खातं सुरक्षित ठेवलं होतं. आणि एवढी गुप्तता बहिर्जी नाईकांनी पाळली होती ना की दरबारामध्ये, शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये बहिर्जी नाईक नावाची गुप्तहेर आहेत हे शिवाजी महाराजांच्या शिवाय कुठल्याही मावळ्याला माहितीही नसायचं. एवढी गुप्तता पाळली होती. एवढंच काय तर बहिर्जी नाईकांच्या बायकोला सुद्धा माहिती नव्हतं की आपला नवरा काय करतोय. म्हणजे एवढी गुप्तता ह्या बहिर्जी नाईकांनी पाळली होतं. आणि हे खातच असं होतं की हे पूर्णपणे ह्याची गुप्तता पाळण्यासारखं. म्हणजे असं एक अनमोल रत्न शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होतं की त्यांनी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य उभा करण्यामध्ये मोठी योगदान दिलेलं आहे. ही अशी रत्न आहेत. पण हे बहिर्जी नाईक नावाचा हा मावळा हा इतिहासाच्या पडद्याआड राहिलेला आहे, कारण हे गुप्तहेर प्रमुख आहे. जेव्हा रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज 32 मानांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झाले, त्यावेळेस शिवाजी महाराज प्रत्येकांना मोहरा देत होते. त्यावेळेला असाच एक माणूस फाटकी तुटकी कपडे घालून झोळी पसरून शिवाजी महाराजांच्या समोर उभा राहिला. तेव्हा शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू उगळू लागले आणि त्या माणसाच्या डोळ्यातून सुद्धा आनंदाश्रू उगळू लागले. ते आनंदाश्रू होते आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून ते आपले बहिर्जी नाईक होते. ते तिथं वेश पालटून आले होते. ते बहिर्जी नाईक आहेत. आणि तिथं एक इंग्रज अधिकारी तिथं आले होते. आणि ते इंग्रज अधिकारी आपल्या पत्रामध्ये लिहितात की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, ज्यावेळेला सुरत लुटली, त्यावेळेला आमच्या वखारीच्या ऑफिसच्या बाहेर एक माणूस भीक मागत बसायचा. त्या माणसाला मी रोज एक नाणं द्यायचो. तो भिकारी माझ्या ओळखीचा झाला होता. पण ज्या वेळेला मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तिथं हजर होतो, त्यावेळेला तोच माणूस इथं राज्याभिषेकाला हजर होता, शिवाजी महाराजांच्या सोबत होता. म्हणजे हे शिवाजी महाराजांचं नियोजन होतं हे त्या इंग्रज अधिकाऱ्याला कळालं आणि त्यांना आपल्या पत्रामध्ये लिहून ठेवलंय. म्हणजे शिवाजी महाराजांचं हे नियोजन आहे, ही शिवाजी महाराजांची गुप्तता आहे, ही आमच्या लक्षामध्ये आली पाहिजे. म्हणजे अशा असंख्य मावळे होते, अशा अनेक अज्ञात मावळे होते की त्यांनी आपलं सगळं योगदान शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी दिलंय. अनेक मावळे शिवाजी महाराजांसाठी, मावळ्यांसाठी, स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडायला तयार झाले. आज आम्ही जर विचार केला तर आमच्यासोबत कोणी जगायलाही तयार होत नाही. आत्ताच्या काळात आमच्यासोबत कोणी जगायला तयार होत नाही. पण शिवाजी महाराजांनी असं काही त्या मावळ्यांमध्ये भिनवलं होतं की ते मावळे शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी मरायलाही तयार झाले होते. ते हिरोजी इंदुलकर नावाचे आमचे बांधकाम प्रमुख होते. रायगड बांधण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्याकडे दिली होती. हिरोजी इंदुलकर म्हणजे बांधकाम प्रमुख, म्हणजे आत्ताच्या काळातले इंजिनियर, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि रायगड बांधण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्याकडे दिली होती. आणि शिवाजी महाराज मोहिमेला निघून गेले आणि हिरोजींनी रायगड बांधत आणायला सुरुवात केली. पण अचानक पैसा संपला. हिरोजींना काय कळावं हे कळेना. तेव्हा त्या हिरोजींनी एक अद्भुत कार्य केलं. स्वतःचा वाडा, जमीन, शेती विकली आणि आपल्या म्हातेरा बायकोला घेऊन येऊन रायगडावरून झोपडी बांधून राहू लागले. आणि आलेल्या पैशातून उभा राजधानीचा गड हिरोजी इंदुलकरांनी बांधून काढला. आणि शिवराज ज्यावेळेला मोहिमेवरून परत आले तेव्हा शिवरायांच्या लक्षात आलं की हिरोजींनी काय केलंय ते. तेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं, हिरोजी, राजधानीसारखा गड तुम्ही बांधलात, सांगा तुम्हाला काय हवंय. तेव्हा हिरोजी म्हणतायत, राजे, अवघं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलंय हो. माता भगिनींचे होणारे अत्याचार हे सगळे तुम्ही बंद केलेत. एवढं सगळं स्वतःचं राज्य तुम्ही आम्हाला मिळवून दिलंय. आणखी राजे, आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. पण राजे म्हणतायत, नाही हिरोजी, तुम्ही स्वतःचं जमीन, वाडा, सगळं शेती विकली आहे आणि त्यातून ही राजधानी उभा केली आहे. तुम्ही काहीतरी हिरोजी मागितलं पाहिजे. त्यावेळी हिरोजी नम्रपणे शिवाजी राजांना म्हणतायत, राजे, आपण रायगडावर एक जगदीश्वराचं मंदिर उभारलंय. त्या जगदीश्वराच्या फक्त एका पायरीवर माझं नाव कोरायची अनुमती द्या. राजे विचारतायत हिरोजी इंदुलकरांना, हिरोजी असं का मागताय. त्यावेळेला हिरोजी इंदुलकर म्हणतायत, राजे, ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्यावेळी तिथं पाठी तिथं कायम खाली राहिली असेल आणि ज्यावेळी तुम्ही दर्शनाला जाल त्यावेळेला तुमची पावलं त्या पाठीवर पडत जातील आणि तुमच्या पायाची पायधूळ माझ्या पाठीवर म्हणजे माझ्या नावावर सतत धुळीचा अभिषेक केल्याचा भास होत राहील. राजे, एवढं फक्त भाग्य माझ्या पदरात टाका, बस, मला आणखी काही नको. तो हिरोजी इंदुलकर. आणि हिरोजी इंदुलकरांसारखे असे मावळे होते म्हणून हे स्वराज्य निर्माण झाले. आजही जर तुम्ही रायगडावर गेला
तर सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ही पाटी जगदीश्वराच्या मंदिराच्या तिथं खाली पायरीवर अजूनही कोरलेली आहे. ती हिरोजी इंदुलकरांची साक्ष आहे. म्हणजे असे असंख्य मावळे की शिवाजी महाराजांसाठी जगायला तयार झाले. हा कधीतरी शिवाजी महाराजांचं म्हणजे हे असं काय केलं होतं शिवाजी महाराजांनी ह्या मावळ्यांना की शिवाजी महाराजांसाठी मावळे असे जगायला तयार झाले होते. हे कधीतरी आम्ही अभ्यासलं पाहिजे. शिवाजी महाराजांची आत्ताची आमची जी तरुण पिढी आहे की शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, याच्या पलीकडे आमची तरुण पिढी काहीच करत नाही. शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत नाही. आज आपल्याला देश महासत्ता बनवायचा आहे. हो, देश महासत्ता बनवायचा आहे, पण कुठेतरी आपण ह्यांचे विचार विसरत चाललो. ह्यांचे विचार ज्या वेळेला आपण आत्मसामध्ये करू ना त्यावेळेला नक्कीच आपला देश महासत्ता बनून जाईल. पण यांचे विचार आपण नेहमी लक्षात घेतले पाहिजे. आपण ह्यांच्या विचारांवर चाललो पाहिजे. म्हणजे घोषणा देण्याच्या पलीकडचे हे कधीतरी आपण समजावून घेतलं पाहिजे. आज अवघ्या देशामध्ये लॉकडाऊन आहे आणि अजूनही लॉकडाऊन चालूच आहे. पण आपण आता तरी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करतोय का? शिवाजी महाराजांनी लॉकडाऊन पाळला होता. पन्हाळा गडावर 4 महिने सिद्धीने जेव्हा शिवाजी महाराजांना चौफेर वेढा घातला होता तेव्हा 4 महिने शिवाजी महाराज त्या पन्हाळा गडावर अडकून पडले होते. शिवाजी महाराज एक प्रकारे बंदिस्त झाले होते. पण आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या माता भगिनीसाठी शिवाजी महाराज बाहेर पडले नव्हते. मग आपण शिवाजी महाराजांचे विचारांचा वारसदार आहोत ना. आपण शिवाजी महाराजांच्या जय घोषणा देतोय ना. मग शिवाजी महाराज 4 महिने ते पूर्णपणे पन्हाळा गडावर थांबून राहिले, अडकून राहिले. पण आपण काही दिवस शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये हे टिकवण्यासाठी काही दिवस आपण घरामध्ये बंदिस्त राहू शकत नाही. आपण शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत ना. आपण शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करतोय ना. मग शिवाजी महाराजांसारखं आपण जगत का नाही? शिवाजी महाराज एवढे दिवस राहिलेत ना, आपण थोडे दिवस तरी राहूयात आणि आपल्या देशाला वाचवूया, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि हा जो सिद्धी जोहरचा जो प्रसंग आहे तो तमाम सर्वांना माहितीच आहे की सिद्धी जोहरने पन्हाळ्याला चौफेरी वेढा घातला होता आणि राजे या वेड्यामध्ये अडकले होते. आणि राजांनी इथून बाहेर पडण्यासाठी युक्ती काढली बरं का, की त्यांनी पन्हाळा गडावरील खाली असणाऱ्या नेबापूर गावातील शिवाकाशीदांना बोलवलं. शिवाकाशीद हे कोण आहेत? की हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसणार. आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी शिवाकाशीदांना सांगितलं की तुम्ही आमच्यासारखा वेश घ्या आणि त्या सिद्धीसोबत तह करण्यासाठी जा. आणि शिवाकाशीद हे सिद्धीसोबत तह करण्यासाठी गेले आणि शिवाजी महाराज मोजके सैन्य घेऊन त्या पन्हाळा गडावरून विशालगडाकडे मार्गस्थ झाले. पण ज्या वेळेला शिवाकाशीद सिद्धीकडे तह करण्यासाठी गेले ना त्यावेळेला सिद्धीला समजलं की हे शिवाजीराजे नाहीत तर हा शिवाकाशीद आहे. त्यावेळेस सिद्धी जोहरने शिवाकाशीदांचा शिरच्छेद केला होता. शिवाकाशीद तिथे धारातीर्थी पडले होते आणि सिद्धी जोहरचं सैन्य शिवाजी महाराजांचा पाठलाग करू लागलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज गोडखिंडीमध्ये होते. सोबत असलेले बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणाले, राज तुम्ही विशालगडाकडे मार्गस्थ व्हा, आम्ही इथंच गनिम कापतो. तेव्हा राजे म्हणाले, नाही बाजी, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपून जायला राजे नाही झालो आम्ही. मरू इथंच, रक्ताचा अखेरचा थेंब आणि थेंब असेपर्यंत इथंच. त्यावेळेला बाजी म्हणाले, नाही राज, लाख मेला तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. राज निघा, राज विशालगड जवळ करा, राज निघा. आणि राजे मोजकं सैन्य घेऊन विशालगडाकडे मार्गस्थ झाले आणि बाजी त्या गोडेखंडीमध्ये नंगी तलवार घेऊन उभा राहिला. आणि सिद्धीची तुकडी आली, तिने बाजीला चोफेर वेढा घातला आणि तिथं बाजींचं आणि सिद्धीचं भयानक रणसंग्राम चालू झाला. पक्षाच्या पंखांची फडफड, आक्रोश, किंचाळ्याने आरोळ्या, मांसाचे लगदे, खच प्रेतांचा पडू लागला आणि शर्तीनं बाजी खिंड लढवू लागला. बाजीच्या शरीरावर, अंगावर जिथं जागा राहिली नव्हती, जिथं वार झाला नव्हता, अखेर बाजी रक्ताळला आणि तोपर्यंत तोफांचा आवाज झाला आणि शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचले. त्यावेळेला बाजींनी तिथं आपला प्राण सोडला. हा सगळा प्रसंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण ह्याच्या पुढे मी जे काही सांगणार आहे ना ते महत्वाचं. शिवाजी महाराज हे शिवाकाशीदांच्या घरी गेले आणि शिवाकाशीदांची आई शिवाजी महाराजांना ओवाळून शिवाजी महाराजांना घरामध्ये घेतीये. पण शिवाजी महाराजांना त्या माऊलीला काय सांगावं हे कळेना. कारण शिवाजी महाराज त्या माऊलींना तर सांगायला आले आहेत की तुझा पोर या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलाय. ही बातमी घेऊन शिवाजी महाराज त्या माऊलींच्याकडे आले होते. पण ही माऊली शिवाजी महाराजांचा औक्षण करून शिवाजी महाराजांना आतमध्ये घेतीये. एक गुळाचा
गुळ शिवाजी महाराजांच्या हातावर ठेवला आणि शिवाजी महाराज त्या माऊलीला म्हणतायत, अगं माऊली, हे गुळ मला काय देतेयस? अगं मी आनंदाची बातमी तुला सांगायला नाही आलो. अगं तुझा लेख या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलाय, ही बातमी घेऊन तुझ्याकडे आलेली आहे. त्यावेळी ती माऊली म्हणतीये, अरे शिवबा, हे मला माहित नाही का रे? ज्यावेळेला तू गावच्या वेसीवरनं ज्यावेळेला तू आपल्या घराकडे येऊ लागला ना, त्यावेळेला माझा शिवा माझ्या तुझ्यासोबत दिसला नाही. त्यावेळेलाच मी समजून गेलो की माझा शिवा हा स्वराज्यासाठी धारातीर्थी पडला. पण शिवबा राजा, मला एका गोष्टीचा खंत वाटतंय रे, की मला या देवाने एकच का पुत्र दिला? अशी 4-5 पुत्र जर देवानं जर मला दिली असती ना, तर सगळी 4-5 पुत्र ही स्वराज्यासाठी आणि तुझ्यासाठी मी दाखल केली असती, अशी ती माऊली म्हणतीये. म्हणजे ती माऊली ही 4-5 पुत्र स्वराज्यासाठी अर्पण करायला तयार आहे. अशा माऊली माझ्या स्वराज्यामध्ये घडून आल्या, अशा माऊली माझ्या स्वराज्यामध्ये होत्या. आणि हे शिवाकाशीदांच्या पत्नीनं ऐकलं की शिवाकाशीदांची आई काय म्हणते ते. तेव्हा शिवाकाशीदांची पत्नी सरतीची पुढे झाली आणि सांगू लागली, तुमचा जर मुलगा गेला तरी काय झालं? या तुमच्या मुलग्याची पत्नी ही अजून जिवंत आहे. आणि या इतिहासातला एक अनोखा काळ आहे की शिवाकाशीदांच्या मृत्यूनंतर शिवाकाशीदांची पत्नी सुद्धा काही वर्ष स्वराज्यासाठी लढली. हा आमचा इतिहास आहे. म्हणजे शिवाकाशीदांची पत्नी सुद्धा काही वर्ष लढली, स्वराज्यासाठी लढली. आणि मी आवर्जून सांगतो की माझ्या देशामध्ये जशी मनगट लढली ना, तशी माझ्या देशामध्ये या मनगटांच्या बरोबरीनं बांगड्या सुद्धा लढून फुटल्यात. त्यावेळेला माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय, त्यावेळेला माझं स्वराज्य निर्माण झालंय. माझ्या देशामध्ये माता भगिनींना एक अनन्यसाधारण महत्व आहे. एक अनोखं स्थान माझ्या देशामध्ये माता भगिनींना आहे. ती शिवाजी महाराजांनी निर्माण करून दिलंय. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवारातील देवता, ही शिवाजी महाराजांनी स्त्रीला एक अनोखं स्थान निर्माण करून दिलंय. पण आताच्या काळात जर माता भगिनींची जर अवस्था बघितली, जर होणारे अत्याचार बघितले, तर ह्याला एकच कारण आहे, आपण शिवाजी महाराजांची या महापुरुषांची विचार कुठंतरी विसरत चाललोय, म्हणून हे सगळे प्रकार घडत आहेत. म्हणून आपण ह्या महाराजांचे विचार हे सगळं आत्मसात केलं पाहिजे. शिवाजी महाराज आपल्याला कळाले पाहिजेत. शिवाजी महाराजांचं नियोजन, शिवाजी महाराजांनी हे सगळं कसं निर्माण केलं, केलं निर्माण, पण ह्यांच्या नियोजनाचा आदर्श घडवायला हवा. त्यांची ती शिवाजी महाराजांची जी वाट चालली, शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालले, त्या वाटेचा धडा कधीतरी आम्ही गिरवायला हवा. त्यावेळेला आम्हाला समजेल की शिवाजी महाराजांचं जगणं कसं होतं. आणि जसे शिवाजी महाराज होते ना, जसे शिवाजी महाराज लढले, तसे शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज, या संभाजी महाराजांचं मोठं योगदान आहे. मोठं योगदान स्वराज्यासाठी आहे. मोठं योगदान संभाजी महाराजांनी स्वराज्याला दिलंय. शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा पुत्र या महाराष्ट्राच्या मातीने या महाराष्ट्राला बहाल केलाय की त्यांनी स्वराज्य आणि स्वराज्य फक्त बघितलंय. बघा ना, वर्ष 2 असताना संभाजीराजांच्या मातुश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालंय. डोक्यावर मातृत्वाचं छत्र नाही, पण संभाजी महाराज घडले. संभाजी महाराजांना जसं शिवाजी महाराजांना मासे जिजाऊंनी घडवलं ना, तसंच संभाजी महाराजांना मासे जिजाऊंनी घडवलं. संभाजी महाराज भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी अशा अनेक कलांमध्ये संभाजीराजे तयार झाले. संभाजीराजांना अनेक कला येऊ लागल्या. संभाजी महाराजांना अनेक भाषा सुद्धा अवगत होऊ लागल्या. संभाजी महाराजांचं ज्ञान इतकं प्रचंड होतं. संभाजी महाराज हे मनगटाच्या बळावर हे खूप प्रचंड होतेच. संभाजीराजांचं मनगट हे जबरदस्त होतंच, पण त्याचबरोबर संभाजीराजांचं बुद्धिचातुर्य ही तितकंच चांगलं होतं. वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. नखशिखा, नायिकाभेद असे अनेक ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेले. नायिकाभेद या ग्रंथामध्ये संभाजीराजे श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात, पद पदम पत्र समचरण जंग जिमी कर्ग कर्व कर ना उदर लंबित विशालवर त्रिमुंडी करदेत चारी फल एक दंत सुंड लवतर जिजात सकल मल. हे संभाजीराजेंनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराज संस्कृत मधून ग्रंथ लिहितात. या श्लोकाचा अर्थ असा होतो की गणेशाची जर साधना केली, गणेशाची जर तपस्या केली, तर अनेक संकटाचा आपण नायनाट करू शकतो. हे या संभाजीराजांनी या श्लोकामध्ये सांगितलंय. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी एवढी बुद्धिमत्ता संभाजी महाराजांना अवगत झाली होती. आताची जर आमची तरुण पोरं बघितली, तर आताच्या 10वीच्या पेपरामध्ये जर नापास झाली, तर आताची आमची पोरं डायरेक्ट आत्महत्या करतात. पण वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृत मधून ग्रंथ लिहिला होता. म्हणजे एवढं बुद्धिचातुर्य,
हे संभाजी महाराजांना त्यावेळेला अवगत झालं होतं. संभाजीराजांनी आजपर्यंतच्या एवढ्या आयुष्यामध्ये जेवढ्या लढाई खेळल्या ना, तेव्हा एकाही लढाईमध्ये पराजित न झालेला राजा म्हणून ग्रीनिच बुकाला सुद्धा, पराभव न झालेला राजा म्हणून ग्रीनिच बुकाला सुद्धा संभाजी महाराजांची नोंद घ्यावी लागली. इतकं संभाजी महाराजांचं योगदान आहे. म्हणजे इतकं संभाजी महाराजांचं म्हणजे इतकं बुद्धिचातुर्य, इतकं संभाजी महाराजांचं मनगट बळकट होतं. आणि तशी संभाजीराजांनी तपस्या केली होती, तसं अंगीकृत केलं होतं. त्यासाठी संभाजी महाराजांनी कष्ट घेतलं होतं. आत्ताच्या आमच्या युवा तरुणांना जर सांगायचं झालं तर आत्ताच्या आमच्या युवा तरुणांना सर्व हवं आहे हो, की हे करायचं आहे ते करायचं आहे. पण आमची युवा तरुण नेहमी कारण देश सांगत राहतात. आमची युवा तरुण संघर्ष करत नाहीत, झगडत नाहीत. एवढा मोठा अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय, एवढं मोठं संकट आहे, एवढं मोठं सैन्य घेऊन हा अफजल खान आलाय. शिवाजी महाराजांनी काय करायला का पाहिजे होतं? आत्ताची आमची पोरदशी करतात, 10वीचा पेपर झाला आत्महत्या. एवढं मोठं संकट आले, महाराजांनी काय केलं? पर्याय काढला, पर्याय. पण आमचे तरुण असं पर्याय काढत नाहीत, झगडत नाहीत, संकटाशी सामना करत नाहीत. ही आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांची शोकांतिका आहे. आणि मी नेहमी म्हणतो की माणूस हा रणात नाही तर पहिल्यांदा मनात पराभूत होतो. आणि जी माणसं मनामध्ये जिंकलेली असतात ना, ती माणसं रणामध्ये कधीच हारू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा मनामध्ये जिंकलं पाहिजे. मन तुमचं भक्कम करा की होय मला लढायचं आहे, मला जगायचं आहे. हे 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 तुम्ही पहिल्यांदा आचरणामध्ये आणलं पाहिजे. त्यावेळेला आपण रणांगणामध्ये लढायला तयार राहू. हे आम्ही लक्षात मध्ये घेतलं पाहिजे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळामध्ये औरंगजेब नावाच्या सर्पानं संभाजीराजांना हाल हाल करून मारलं. पण माझा संभाजीराजा आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी या औरंग्यासमोर नतमस्तक झाला नाही. अहो, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेजपुंज तेजस्वी आंखे निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. जीवाकटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वो गलत राह पर चला नहीं. और दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नहीं. अहो, त्या औरंग्यानं संभाजीराजांची शिरछेद केलं हो, पण ते मस्तक औरंग्यासमोर कधी नतमस्तक झालं नाही. औरंग्यानं संभाजीराजांची जीभ छाटली, पण त्या जीवेनं संभाजीराजांनी कधी माफीचे शब्द त्या औरंग्यासमोर काढले नाही. हे कोणासाठी? आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी. एवढं मोठं बलिदान संभाजीराजांनी दिलं. हे संभाजीराजांनी जे बलिदान दिलं हे फक्त भोसले कुळापुरतं मर्यादित नव्हतं, तर संभाजीराजांनी हे बलिदान तमाम देशासाठी दिलं, तमाम धर्मासाठी दिलं, तमाम स्वराज्यासाठी दिलं. हे आमचं संभाजीराजांचं योगदान आम्हाला कळायला हवं. आताची आमची लोक, आता जो फाल्गुन शुद्ध प्रतिपदा आणि फाल्गुन अमावस्या हा जो काळ येतो ना, तो काळ फेब्रुवारी महिन्यामध्ये काही बराचसा चालू होतो. पण आताची आमची पोरं ते इंग्रज लोकांचे ते नको ते डे साजरे करतात, व्हॅलेंटाईन डे वगैरे वगैरे हे सगळे डे साजरे करतात. पण संभाजीराजे आपल्यासाठी बलिदान गेले. पण आताच्या आमच्या पोरांना, म्हणजे काही अपवाद पोरांना बोलतोय मी, सगळ्यांनाच नाही म्हणत, पण आताच्या आमच्या पोरांना का वाटत नाही की संभाजीराजांसाठी जगावं? का वाटत नाही की स्वराज्यासाठी जगावं? हा देश माझा आहे, या देशासाठी जगावं हे का वाटत नाही आमच्या पोरांना? का ते इंग्रज लोकांचे डे साजरे करतात? का हे सगळं साजरे करतात? हे इंग्रज आपली शत्रूच होते हो, आणि आपण त्यांचे डे साजरे करतोय. ज्या काळामध्ये संभाजीराजांना मारलं त्याच काळामध्ये हे डे येतात. मग आपण संभाजीराजांची गुणगान का गात नाही? आपल्यासाठी संभाजी महाराज बलिदान गेले हे आम्हाला कधीतरी समजायला पाहिजे. हे विचार आम्ही आत्मसामध्ये केले पाहिजेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे घोषणा देण्याच्या पलीकडचे आम्ही समजावून घेतले पाहिजेत. त्यावेळेला आम्हाला समजेल शिवाजी महाराज हे नेमके कोण होते. शिवाजी महाराजांचं जगणं, संभाजी महाराजांचं जगणं हे आम्हाला समजून जाईल. आणि जर माता भगिनींचा जर आत्ताचा जर विचार केला, तर माता भगिनींच्यावर जर होणारे जर अत्याचार बघितले तर खरंच वाईट वाटतो की या माझ्या राजाच्या स्वराज्यामध्ये अशी माता भगिनींची अशी केविलवाणी अवस्था या स्वराज्यामध्ये होते. खरंच वाईट वाटतं. या तुम्हा सर्वांना एवढं सांगू इच्छितो की आपण शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करूया, शिवाजी महाराजांनी दिलेल्या वाटेवर आपण चालूयात. आणि हा देश आहे, हा संतांची भूमी आहे. या भूमीला अध्यात्माचा सुगंध इथल्या संतांनी दिलेला आहे. या भूमीवर अनेक संत जन्माला आले. त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने अज्ञानाने झोपलेल्या माणसांना ज्ञानाचे पाणी शिंपडून उठवले.
संत गाडगे बाबा आपल्या कीर्तनामध्ये सांगतात, अरे बाबांनो, देव देवळात नाही, देव मंदिरात नाही, तर देव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. मूर्तीची पूजा करण्यासोबत माणसांची सेवा करा. देवाला कधीच कोंबड्या बकऱ्याचा नवस बोलू नका. देव कधीही कोंबडं बकरं खात नाही. मुक्या प्राण्यांना मारून जर तुम्ही त्यांचा मसाला वाटत असाल तर देव तुमचा स्वर्गात मसाला वाटल्याशिवाय राहणार नाही. असे प्रकट विचार संत गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनामध्ये सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून जनजागृती केली. अहो बागायदार खूप झाले इथं, पण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं सांगणारा आता सावतामाळी कुठं गवसत नाही. आता आमची पोरं रशिया चीनला जातात आता, पण माझ्या भारतीय संस्कृतीची पताई खांद्यावर घेऊन शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या भारतीय संस्कृतीचं तेजोमान तेजस्वी सांगणारा स्वामी विवेकानंद आता कुठे दिसत नाहीत. आता घरामध्ये आहेत, पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ कुठे दिसत नाही. आता ही आमची शोका. हे आमच्या महापुरुषांच्या विचारावर आम्ही चालायला शिकलं पाहिजे, जगणं शिकलं पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आज अवघा देश लॉकडाऊन आहे. अवघ्या देशामध्ये आपण कोरोनाला हरवायचं हे सगळं युद्ध चालू आहे आणि आपण नक्कीच हा कोरोनाला हरवणार आहोत. आपल्या देशावर हे जे कोरोनाचं संकट आलेलं आहे, आपल्या देशावर हे जे संकट आलं हे पहिल्यांदाच नाही, अशी अनेक संकट आपल्या देशावर आलेली आहेत. पण या सगळ्या संकटावर आपला देश उभा राहिलेला आहे. आपली छाती पोलादी करून या अशा अनेक संकटावर आपल्या देशानं तोंड दिलेलं आहे आणि याही संकटावर आपला देश नक्कीच तोंड देईल. फक्त आपण जबाबदारी घेतली पाहिजे. या कोरोना संकट मोठं आहे हे मान्य आहे, पण मी नेहमी सांगतो की काळजी करू नका, काळजी घ्या, चिंता करू नका, चिंतन करा आणि या कोरोनाला हरवा. आपण सारे एकजुटीने राहूया आणि या कोरोनाला हरवूया, एवढंच मी सांगू इच्छितो. भारत हा माझा देश आहे आपण असं म्हणतो. माझा आहे म्हणजे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आली की हा भारत देश रक्षवण्याची. चला तर मग आपण प्रतिज्ञेप्रमाणे राहूया. भारत माझा देश आहे आणि आपण भारत माझा देश आहे म्हणून जगूया आणि आपल्या भारताला सुरक्षित ठेवूया आणि या कोरोनापासून आपल्या भारताला जपूया, एवढंच सांगू इच्छितो. आणि या स्वराज्य रक्षक पेजच्या माध्यमातून आमची जे प्रशांतची नातू आहेत यांच्या माध्यमातून मला इथं तुम्हाला सर्वांशी संवाद साधायचा योग आला. यांचेही मनस्वी मी आभार मानतो आणि या सगळ्या टीमचेही मनस्वी आभार मानतो आणि मला इथं बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दलही आभार मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, वंदे मातरम.